सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण कालभैरव अष्टकाचा आलेला अंगावर काटा आणणारा अनुभव आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. तर स्वामी भक्तांनो, आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर पहा, अनेकदा आपण कोणाचेही वाईट केलेले नसते, आपले काम प्रामाणिकपणे सुरू असते, तरीही आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू, त्याचबरोबर उद्भवणारी संकटे ही आपली झोप उडवत असतात. अशा वेळी साक्षात महादेवाचा रौद्र अवतार असणाऱ्या कालभैरवांची उपासना कशी बुलेटप्रूफ ढाल बनून आपल्यासमोर उभी राहते, याचा हा आजचा प्रखर आणि सत्य अनुभव आहे, जो प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की पाहावा. तर हा एका दादांच्या क्लायंटचा अनुभव आहे. तर आपण आजचा अनुभव हा त्या दादांच्याच शब्दात ऐकूयात. चला तर मग. तर दादा म्हणतात की काही वर्षापूर्वी नाशिकच्या माझ्या या क्लायंटच्या व्यवसायात अचानक भयंकर अडचणी येऊ लागल्या. ज्या लोकांवर त्यांनी विश्वास ठेवला होता तेच पाठीमागे कटकारस्थाने करत होते. घरात विनाकारण भीती वाटणे, रात्रीची झोप उडणे आणि उद्या माझे काय होईल हा विचार त्यांना रात्रंदिवस खात होता. एका अत्यंत हताश अवस्थेत त्यांनी मला संपर्क केला होता. मी त्यांना इतर कोणतेही उपाय न सांगता दररोज संध्याकाळी किंवा रात्री काळ्या कुत्राला काहीतरी खायला देऊन कालभैरव अष्टक वाचण्याचा संकल्प करायला सांगितला. कालभैरवाची ऊर्जा अत्यंत प्रखर आणि आक्रमक असते. सुरुवातीचे 3-4 दिवस त्यांना पठण करताना प्रचंड घाम येणे, अंग जड होणे किंवा जांभया येणे असा त्रास सुरू झाला. पण हे साक्षात भैरवाची ऊर्जा त्यांच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेशी लढत असल्याचे सर्वात मोठे लक्षण होते. 5व्या दिवसापासून त्यांच्या मानसिकतेत जो बदल झाला तो थक्क करणारा होता. महिनोन्महिने त्यांच्या डोक्यात जी भविष्याची भीती आणि ओव्हर थिंकिंग सुरू होती ती एका झटक्यात थांबली. आतून एक असा प्रचंड आत्मविश्वास आणि निर्भयपणा जागा झाला की आता कुणीही माझ्या समोर येऊ देत, माझा देव माझ्या पाठीशी उभा आहे हा भाव त्यांच्यात निर्माण झाला. अष्टक पठणाच्या 7व्या दिवशी पहाटे त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात एक अत्यंत भव्य आणि काळा कुत्रा त्यांच्या घराच्या दारात उभा राहून पहारा देत आहे आणि त्यांच्या अंगावर चालून येणाऱ्या काळ्या सावल्यांना दूर हाकलून लावत आहे असे त्यांना दिसले. हे दुसरे काही नसून साक्षात भैरवनाथ त्यांच्या कुटुंबाचे आणि घराचे रक्षण करत असल्याचा तो स्पष्ट दैवी संकेत होता. अवघ्या 21 दिवसांच्या आत जे लोक त्यांच्या पाठीमागे राजकारण करत होते त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे त्यांचे खरे चेहरे हे समाजासमोर उघडे पडले. माझ्या क्लायंटला त्यांच्याशी लढावेही लागले नाही. परिस्थिती अशी निर्माण झाली की ते सर्व गुप्त शत्रू आपोआप त्यांच्या आयुष्यातून आणि व्यवसायातून कायमचे दूर फेकले गेले. आज त्यांचा व्यवसाय अत्यंत सुरू आहे, तो पण अगदी सुंदर असा चालू आहे. जेव्हा माणूस स्वतःचा अहंकार आणि भीती बाजूला ठेवून महादेवाच्या या रौद्र अवताराला शरण जातो, तेव्हा जगातील कोणतीही वाईट नजर, करणी, काळी जादू किंवा शत्रू त्याचे केसही वाकडे करू शकत नाही. कालभैरव अष्टक हे केवळ एक स्तोत्र नाही, तर ते कलियुगातील सर्वात शक्तिशाली ऑरा ऑफ प्रोटेक्शन आहे. तुम्हाला कधी अकारण भीती वाटते किंवा शत्रूंचा त्रास जाणवतो का? तर तुम्हीही नक्कीच कालभैरव अष्टकाची ही सेवा नक्की करा आणि प्रचिती घ्या. तर तुम्हाला आजचा हा अनुभव, कालभैरव अष्टकाचा हा आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.